दाखल केलं. या विशालजी आपण मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार त्या ठिकाणी स्वीकारायचं आहे. चला जरा स्पीडअप पकडा मित्रांनो, जवळपास 5 वाजलेले आहेत. अजूनही आपण दुसऱ्या फेरीचे सामने खेळवत आहोत. दरम्यान पद्मप्रसाद काचले संघ आणि त्याचबरोबर जर विचार केला तर आई बलजाई स्पोर्ट्स नागाव यांच्या दरम्यान दुसऱ्या फेरीचा हा शेवटचा सामना असेल. सलामीचे आघाडीचे दोन्ही बॅटर्स नरेश अल्पेश महाडिक त्या ठिकाणी खेळपट्टीवरती दाखल झालेत. 3 संघ आतापर्यंत जर विचार केला ना तर सेमीफायनलमध्ये त्या ठिकाणी दाखल झाले. चौथा संघ अर्थातच कोणता असेल, आई बलजाई स्पोर्ट्स नागाव की पद्मप्रसाद काचले संघ, आणि तदनंतर रंगणार ना तो सेमीफायनलचा थरार. मॅचकडे जाऊया जिथं षटकाला सुरुवात होईल. पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावरती. नरेश ऑन स्ट्राइक, अजय अजित या दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू वा सबमरीन पद्धतीचा राहिलाय. पहिला चेंडू हा डॉट पद्धतीचा आपण पाहतोय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथं देखील अपेक्षित आहे अजित कडून. आणि अजित कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आई बलजाई स्पोर्ट्स नागाव संघ त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करणार की पद्मप्रसाद काचले संघ त्या ठिकाणी एक वा चांगली अप्पर कट त्या ठिकाणी कव्हरचे प्रोटेक्शन पुढे आले होते. आणि तदनंतर जर विचार केला तर 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्यात. दरम्यान या 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना आपण पाहतोय निश्चितच त्या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक धाकड फलंदाजी त्या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. पण इथं गोलंदाजी त्याच ताकदीची पाहायला मिळेल. वा, फ्लातून चेंडू फेकला होता. या दरम्यान एक बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला अजितच्या माध्यमातून. एक सिंगल तिथं देखील पाहायला मिळेल. सिंगलने धावफलक पुढे सरसवलं जाईल ना ते 3 या आकड्यावरती. अतिशय संत गतीने हे धावफलक पुढे चाललं आहे. मित्रांनो संत गतीनं का होईना पण तुम्हाला रेस जिंकायची आहे. अर्थातच रेस हा कासवच जिंकतो. ससा अतिशय वेगानं पुढे जातो पण तदनंतर मात्र थोडासा आलस सशाकडे येतो आणि ससा शर्यतीतून माघार घेतो. म्हणून सतत सातत्यपूर्ण कामगिरी करा, निरंतर प्रयत्न करा आणि तुमची वाटचाल पुढे सरसवत ठेवा. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अवांतर 1 धाव वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती येईल. 4 धावा दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक हे प्रगतीपथावरती आपण पाहतोय. तदनंतर सेमीफायनलचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. एक चांगल्या दर्जाची मॅच त्या ठिकाणी संपन्न होईल. वा, स्लॉट मध्ये फेकलाय अफलातून फटका. इट्स अ ग्लोरियस षटकार अल्पेश माडिकच्या बॅटमधून. डीसी मास्टर कारण पुन्हा एकदा धावफलक वेगानं पुढे गेलाय. 10 धावा धावफलकावरती निश्चितच जोडल्या जातील. 4 चेंडू अद्याप फेकले जात आहेत अजित कसरेकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. अल्पेश माडिक एक चांगली बॅटिंग त्या ठिकाणी अपेक्षित. पुन्हा एकदा एज लागली होती. बॅटच्या टोला चेंडू लागल्यानंतर तदनंतर यष्टीरक्षक अजयनं त्या ठिकाणी थोडी चूक केली आहे. 5व्या चेंडूवरती एक सिंगल पाहायला मिळाले. या सिंगलनं 11 धावा धावफलकावरती येतील. स्ट्राईक रोटेट केले जाईल. एक चांगल्या दर्जाचं षटक सातत्याने जर विचार केला तर आपलं व्हेरिएशन्स त्या ठिकाणी दाखवतोय आणि खऱ्या अर्थाने एक धाकड गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते अजित यांच्या माध्यमातून. आई बलजाई स्पोर्ट्स नागाव संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुलरलँड डिलिव्हरी त्यावरती आक्रमण. चेंडू सीमा पार. यावेळेस डीप स्क्वेअर लेगला
बॅटर्स करता एक पारितोषिक आलंय सतीश शिंदे यांच्या माध्यमातून. सलग 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा टीम पद्मप्रसाद काचले संघाच्या या सलामीच्या दोन्ही बॅटर्सनं त्या ठिकाणी बनवल्यात. एक चांगलं स्टार्टअप त्या ठिकाणी, एक चांगल्या दर्जाची पार्टनरशिप त्या ठिकाणी बनवली आहे. जशी सुरुवात हवी होती ना तशी सुरुवात झाली आहे, पण शेवट काय असेल या इनिंगचा तोही पाहावं लागेल. यश गोलंदाजी ट्रॅकवरती येतील. षटक क्रमांक 2 फेकण्याकरता आई बलजाई स्पोर्ट्स नागाव संघाच्या माध्यमातून. पुन्हा स्लॉटमध्ये चेंडू आला. यावेळेस लॉंग ऑनला प्रोटेक्शन. चांगली ट्राय होती मात्र त्या ठिकाणी सीमा पार चेंडू बिलॉंग होईल. षटकार पहिला क्रमण. पहिल्या चेंडूवरती प्रहार. पुन्हा एकदा केलाय वार. यावेळेस लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून. खूप मोठा षटकार. इट्स अ मॅक्सिमम. षटकार आलेत. 29 धावा या दरम्यान धावफलकावरती. अतिशय वेगानं हे स्कोर बोर्ड मात्र आता पुढे चाललंय. यशवरती प्रहार केले जात आहेत वारंवार सातत्यानं. याही वेळेस अनुभव पाटणं मिड विकेटच्या डोक्यावरून काय फटका सजवलाय. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक अल्पेश माणिकच्या बॅटमधून. हॅट्रिक करता 500 रुपयाचं कॅश प्राइज येणार होतं आणि इथं षटकार हॅट्रिक आली आहे अल्पेश माणिक या बाटेच्या माध्यमातून. मी आठवण करून देतोय. 35 धावा दरम्यान धावफलकावरती. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी. सातत्यानं यशवरती प्रहार केले जात आहेत, वार केले जात आहेत, पण पलटवार करण्याकरता यश देखील सज्ज झालाय का? दुसऱ्या फेरीचा महत्वपूर्ण अंतिम सामना, कारण यानंतर तदनंतरचा खऱ्या अर्थानं घमासान रंगणार तो सेमीफायनलचा. चांगला चेंडू होता. टप्पा पुढे टाकला होता. पुढे टाकलेला चेंडू इथं देखील मिस केलाय अल्पेशनं. आणि तदनंतर मात्र जर विचार केला ना तर एक डॉट बॉल हा चौथा चेंडू पाहायला मिळालाय. 35 धावा. धावफलक मात्र जैसे थे आपण पाहतोय. अर्थातच त्या ठिकाणी सेमीफायनलमध्ये भीम 11 वडवली बौद्धवाडी संघ आज लाजवाब परफॉर्मन्स सातत्यानं देत आहे. तदनंतर विचार केला तर जय हनुमान दहिवली कोंड आणि त्यानंतर जर विचार केला तर कुलस्वामिनी दहिवली कोंड हे 3 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. चौथा संघ कोण असेल? अंतिम क्षणी मी पुन्हा आठवण करून देईल लकी ड्रॉची. चला मित्रांनो, खूप कमी कालावधी शिल्लक राहिलाय. 20 रुपयाचे कुपन घ्या आणि तदनंतर मात्र आपलंही नशीब आजमावा. या दरम्यान नो चेंडू येतोय खेळपट्टीच्या बरचसा बाहेर चेंडू आहे. लाईनवरती हा चेंडू फेकलाय आणि तदनंतर जर विचार केला तर खूप मोठा फटका. एक महागड षटक टीम बलजाई स्पोर्ट्स नागाव संघाकरता यश हाताळताना पाहायला मिळतोय. फ्रीट असेल इथून पुढे येणारा चेंडू. 36 धावा बनल्यात धावफलकावरती. अजूनही या षटकामधले 2 चेंडू बाकी. वा, चांगला चेंडू होता. उचली घेणारा चेंडू. या दरम्यान शॉट ऑफ लेंथ पाहायला मिळाली. 1 बाउन्सची वॉर्निंग गोलंदाजाला देखील येईल. 36 या आकड्यावरती धावफलक मात्र जैसे ते आपण पाहतो. शेवटचा चेंडू या दरम्यान शेष असेल. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा. सातत्याने या स्पर्धेचा वारंवार उल्लेख करावा असं वाटतो. खूप सारी भरघोस आकर्षक बक्षीस आपण पाहतोय. इमर्जिंग प्लेयर असेल, प्लेयर ऑफ द इयर असेल, अशी अनोखी बक्षीस या ठिकाणी पाहायला मिळतील. इथं चूक यष्टीरक्षकाने केली, गोलंदाजाने केली आणि तद्वत मात्र काय घडेल? हा चौकार येईल.
आणि वाईट देखील असणार आहे. वाईट +4 अशा या 5 धावा ऍड होतील धावफलकावर. 41 खूप सारी धावसंख्या उभी केली या दुसऱ्या षटकामध्ये. फार महागडं षटक ठरलंय हे षटक क्रमांक दुसरं, कारण पहिल्या सुरुवातीला अल्पेश माडिकनं पहिल्या 3 चेंडूवरती 3 सलग षटकार ठोकले. चौथा चेंडू डॉट बॉल आला, तदनंतर एक नो चेंडू, तदनंतर एक डॉट बॉल, पुन्हा वाईट +4 आल्या. इथं आणखीन एक डॉट बॉल येईल, षटकाची सांगता होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनलायत ना त्या 20.5 सरासरी 41 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये टीम पद्मप्रसाद काचले संघ किती धावा बनवणार आणि आपल्या टीमला काय टार्गेट सेट करून देणार हे पाहावं लागेल. तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा एक अजय सत्वे स्लॉग मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता टीम नागाव संघाच्या माध्यमातून इथं नरेशही सेट झालाय. यावेळेस आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. षटका धाबा या दरम्यान धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. अर्थातच 47 ऑन बोर्ड लकी ड्रॉ. अगदी वाह. या दरम्यान देखील एक चांगला स्ट्रोक आहे नरेशच्या रोशनच्या बॅट मधून आलाय. फाईन लेग मधून चेंडू सीमा पार. वाह षटकार. धावा धावफलकावरती जोडल्यात. खूप साऱ्या धावा खर्च केल्यात. आणखीन एक मोठा स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार जाईल. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार रोशनच्याही बॅट मधून येईल. ही अंगठी कोणाच्या नशिबी कोणाच्या वाट्याला जाणार. दरम्यान एक वाईट चेंडू येतोय. वाईट +1 पाहायला मिळेल. एक महागडं षटक. अर्थातच दुसरं षटक हाताळलं होतं यशनं. खूप साऱ्या धावा खर्च केल्या होत्या. त्यातून काहीतरी अजय शिकेल असं वाटलं होतं, पण अजयनंही त्याच पावलावरती पाऊल ठेवून खूप साऱ्या धावा खर्च केल्या. 60 धावा या दरम्यान पाहायला मिळतील. 61 धावा या दरम्यान पाहायला मिळतील. वाईट +1 इथंही भरकटला जाईल की काय.
पुन्हा भरकटला जातोय. आणखीन एक वाईट +1. या 2 धावा येतील. 63 धावा धावफलकावरती बनल्या जातील. स्लॉगवरचं षटक हे प्रगती पथावरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकले, 2 अजूनही बाकी आहेत. 63 धावा उभ्या केल्यात. यावेळेस काय घडणार? यावेळेस क्रीज सोडली आणि रोशनला माघारी यावं लागेल. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का टीम काचले संघाला. पण रोशन आपलं काम मात्र पूर्ण करून खेळपट्टीवरून माघारी निघालाय. चला 63. पुन्हा एकदा 63 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. जय हनुमान देहवली कोण संघाने 69 धावा त्या ठिकाणी बनवल्या होत्या आणि 63 धावा इथं देखील आहेत. आणखीन या 6 त्यात ऍड होणार आणि 69 धावा. इथं 70चं टार्गेट चेस करावं लागणार. चला चला टीम आई बालगाय स्पोर्ट्स आपण मैदान खाली करायचं. थँक्यू डीजे. 70 धावांचं लक्ष विशालकायाशी ही रनचेस टीम आई बलजाई स्पोर्ट्स नागाव संघ. बऱ्याचशा धावा खर्च केल्या यशनं, तदनंतर अजयनं देखील शेवटच्या षटकामध्ये, आणि खूप साऱ्या धावांची लयलूट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चला या पुढील सेमीफायनल क्रमांक 1चा नाणेफेक करण्याकरता आपण त्या ठिकाणी अजित दादा सेमीफायनल क्रमांक 1 अर्थातच भीम 11 वडवली बौद्धवाडी विपक्ष जय हनुमान दहिवली कोंड. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्या आणि त्याचबरोबर ती 70 धावांची रनचेस 70 धावा त्या ठिकाणी बनवायच्या आहेत 18 चेंडूमध्ये. चला पंचांना ग्लुकोज डी ग्लुकोज सी काय हवंय ते पहा. त्यांची देखील एनर्जी त्या ठिकाणी बरकरार ठेवा. MK असतील, सुफियान सर असतील आणि दोघांनाही त्या ठिकाणी रिफ्रेशमेंट करणार हे डाबर ग्लुकोज डी. विटामिन डी विटामिन सी ची कमी जाणवणार नाही त्याचीही काळजी घ्या. डिहायड्रेशन पासून शिकार होणार नाहीत त्याकरता अधूनमधून त्यांनाही डाबर ग्लुकोज डी द्या. चला दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. मित्रांनो चला जरा स्पीडअप करा. 5:15 झाली आहेत. अजूनही आपण दुसऱ्या फेरीचे सामने खेळवत आहेत. मी पुन्हा आठवण करून देतोय लकी ड्रॉची. सातत्यानं त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर लकी ड्रॉ करता चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा पाहायला मिळतोय. 20 रुपयाचं हे कूपन असणार आहे आणि या 20 रुपयाच्या कूपनमध्ये तुम्हाला चांदीची अंगठी ज्याची चिठ्ठी येईल जो लकी ड्रॉ असेल. जय हनुमान दहिवली कोंड, जय हनुमान दहिवली कोंड आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवा. लगेचच त्या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 1चा आपण नाणेफेक करत आहोत. जय हनुमान दहिवली कोंड प्लीज गो टू पोलिंग बॉक्स.
रोहन योगेश रोहन बेस्ट ऑफ लक दादा बेस्ट ऑफ लक हॅलो चेक उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात पहिलाच तेज तर्रार चेंडू गणेश शिंदे यांचा 70 धावांची रनचेस विशाल वडवली बौद्धवडी यांनी टॉस जिंकलेलं आहे बॅटिंग रोहन 2 मिनिटं थांबायचं आहे काय निर्णय घेतलं बॅटिंग घेतलं किती धावा मारण्याचा प्लॅन आहे आम्ही कम से कम 50 धावा मार ठीक आहे होली पौर्णिमेची शुभेच्छा तुला 50 धावा म्हटले तू काय करणार आहेस आम्ही कमी कमी 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तुझ्याकडे योगेश नावाचा गोलंदाज आहे पहिला हातलशील का त्याला हो नक्की नक्की तोच पहिले ठीक आहे पहिला योगेश नावाचा गोलंदाज होता ना तुला होली पौर्णिमेच्या शुभेच्छा दोन्ही संघाला हॅलो चेक दरम्यान चौकार पाहायला मिळतोय अर्थातच बॅटर्स जर विचार केला आपण तर अजित यांच्या माध्यमातून 70 धावा त्या ठिकाणी बनवायच्या आहेत खूप सारी रनचेस आहे मनावरती दडपण असणार आहे खूप सारा दबाव असणार आहे त्या दबावाला झेलून एक चांगली पारी त्या ठिकाणी खेळावी लागेल या बॅटर्सना वा चांगला स्ट्रोक आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू सीमा पार तिसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळतोय वार अजितच्या बॅटमधून षटकार दहा धावा दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळतील एक चांगल्या दर्जाची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये अजित याच्या माध्यमातून पाहायला मिळते पण बरंच टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे अशीच धाकड फलंदाजी करावी लागेल इथं देखील मिड विकेटच्या डोक्यावरून बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आहे अजित कासरेखे चौथ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळालाय 16 धावा धावफलकावरती एक चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारणं गरजेचं आहे काउंटर अटॅक ज्याला म्हणतात तो काउंटर अटॅक त्या ठिकाणी सुरुवात केलाय अजितनं एक धाव पूर्ण केली आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे 38 सर्कलमध्ये सिंगलनं धावफलक पुढे सरसावलं जाईल 17 या आकड्यावरती 5वा चेंडू त्या ठिकाणी संपन्न झालाय अजूनही हा शेवटचा चेंडू येणं बाकी आहे एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बनवावी लागेल धाकड फलंदाजी करावी लागेल या दोन्ही बॅटर्सना अर्थातच ज्या पद्धतीनं अजितनं सुरुवात केलंय ना अजयला देखील असे मोठे फटके खेळावे लागतील स्ट्रोक खेळावे लागतील एक्झिक्यूट करावे लागतील कारण 70 धावा त्या ठिकाणी चेस करायच्या आहेत एक भली मोठी ही रन चेस करत असताना चांगलं कॅल्क्युलेटेड देखील ठेवावं लागेल आणि त्या कॅल्क्युलेटेड माइंडसेटनं तुम्हालाही चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल यावेळेस डाव्या एष्टीला चाटून चेंडू गेलाय इथं विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवरती गणेश शिंदेनं बॅटर अजयचे नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन होतील सचिन आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच त्या ठिकाणी यानंतर खऱ्या अर्थानं या आजच्या दिवसाला आपण जी सुरुवात केली होती ना त्याच्या अंताकडे आपण जात असताना पाहायला मिळतील सेमीफायनलचा थरार इथून पुढे रंगणार आहे गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 फेकण्याकरता
ऋषभ ऋषभ शिंदे पाहायला मिळतील आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवरती निश्चितच त्या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता चला स्पीडअप करा. 5:20 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही दुसऱ्या फेरीचे सामने प्रगतीपथावरती आहे. या दरम्यान लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. अर्थातच त्या ठिकाणी जर विचार केला तर थोडी फंबलिंग प्रोटेक्शनच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. लकी ड्रॉ फार महत्वाचं आहे. प्रमोद शेट करकरे सातत्यानं आम्हाला बोटाची खूण करून दाखवत आहेत. निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये हे बॉक्स ओपन केलं जाईल. त्यातील एक चिठ्ठी उघडली जाईल आणि ज्या चिठ्ठीवरती ज्याचं नाव असेल तो नशीबवान, तो भाग्यवान ठरेल या चांदीच्या अंगठीचा मानकरी. 20 रुपयाचं हे कुपन नशीब बदलवणार पण इथं नशीब झुकवणार का एबी स्पोर्ट्सची टीम. आणखीन एक षटकार येतोय जीतच्या बॅटमधून. गोलंदाज ऋषभ शिंदे याच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत साकारली जाईल. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू डॉट बॉल. साहिल आपण पाहतोय जे गुणलेखकाच्या भूमिकेत या ठिकाणी ऑफलाईन काम करत असताना ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू ट्रॅप आहे. हॅलो चौकार या दरम्यान पाहायला मिळतोय. चौकारानं हे धावफलक पुढे सरसवलं जाईल. हॅलो चेक 29 धावा या दरम्यान धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. आणखीन एक फुल आयलंड डिलिव्हरी, त्यावरती एज लागली. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अंगलट आला. अजितलाही खेळपट्टी सोडून माघारी यावं लागेल. बरीचशी बक्षिसं आपण पाहतोय. अर्थातच अंडर 16 इमर्जिंग प्लेयर उदयनमुख खेळाडू म्हणून ज्याच्याकरता हे पारितोषिक असणार आहे. त्याचबरोबर ती प्लेयर ऑफ द इयर अर्थातच या वर्षीच्या हंगामात ज्या प्लेयर्सनं या शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये आपला दमखम दाखवलाय, आपला नाव लौकिक केलंय ना, त्याला प्लेयर ऑफ द इयरनं सन्मानित करण्यात येईल. अशी बरीचशी बक्षिसं, लकी ड्रॉचं 20 रुपयाचं कुपन आणि त्या 20 रुपयाच्या कुपनचा भाग्यविधाता म्हणजे या चांदीच्या अंगठीचा मानकरी. या स्पर्धेची ही खास आकर्षण. त्याचबरोबर ती आपण सकाळच्या सत्रामध्ये प्रत्येक टीमच्या खेळाडूंना पाहिलं असेल. ग्लुकोज डी त्या ठिकाणी दिली गेली. एक चांगल्या दर्जाचा उपक्रम सातत्यानं राबवला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा त्या ठिकाणी बनल्या जातील. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 39 धावांची गरज सामना जिंकण्याकरता टीम बलजाई स्पोर्ट्स नागाव संघाला. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 31 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. शेवटचं षटक असेल आणि यानंतर मात्र एक मोठी मॅच, बिग मॅच, सेमीफायनल क्रमांक 1 चा थरार. चला स्पीडअप घ्या अल्पेश माडिक. आपण सेमीफायनल मध्ये दाखल व्हाल. अर्थातच फायनलचा सामना खेळण्याकरता अंधाराचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही याची ही दक्षता आपण घ्यायची आहे. अल्पेश माडिक गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील फटका कव्हर मधून खेळला. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी आउटफील्ड खराब असल्या कारणानं चेंडू पुन्हा आला बॅकवर्ड मध्ये. तद्वत मात्र एक चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
कारण धावगती पुढे जाईल अर्थातच 35 या आकड्यावरती. येस इट इज एज लागले, खूप मोठी एज होती जिचा आवाज इथपर्यंत आला. सचिन माघारी परतलाय. आणखीन एक धक्का टीम आई बालजाई स्पोर्ट्स नागाव संघाला. करा, आम्ही फक्त सांगू शकतो स्पीडअप करा. स्पीडअप किती करायचं काय करायचं ते खेळाडू ठरवतील. या ठिकाणी आपण आयोजन कमिटी आणि त्याचबरोबर असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून एक निर्णय आलाय. सेमीफायनलचे सामने हे 2 षटकांचे खेळवले जातील. याची आपण साऱ्यांनी दखल घ्यायची, नोंद घ्यायची. कुणाला यावरती जर आक्षेप असेल तर त्यांनी आताच असोसिएशन कमिटीकडे त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. अन्यथा कॉमेंटेटर बोल हॅलो चेक 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 चेक. छत्तीस धावा, चांगला विजय त्या ठिकाणी बऱ्याचशा फरकाने मिळवलाय. आणि विजयाच्या प्रतीक्षेत अजूनही जर आपण पाहिलं ना तर पद्मप्रसाद काचले संघ 3 चेंडूमध्ये अजूनही 34ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आणि पूर्णतः जर विचार केला ना आपण तर हा सामना सोडून दिलाय. बॅकफुटवरती ढकेललं एबी स्पोर्ट्स नागाव संघाला. AK-47 आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक अवांतर धाव. या दरम्यान धाव फलकावरती ऍड होत असताना 37 धावा. साहिल पालकेर ज्याची एक चांगली प्रशंसा करावी लागेल. या शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशननं या युवा फलंदाजाला चांगलं प्रेरित केलंय, घडवलंय. हॅलो चेक. आणि निश्चितच अगदी अल्प कालावधीत साहिल पालकर सारखा खेळाडू या शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधून माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती येणाऱ्या काळात झलकलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चौकार दरम्यानच्या कालावधीत शेवटचा बॉल या दरम्यान शेष असेल अर्थातच त्या ठिकाणी या इनिंगचा. आणि टीम पद्मप्रसाद काचले संघ सेमीफायनल मध्ये दाखल होण्याकरिता सज्ज झाली आहे. वेल प्लेड टीम पद्मप्रसाद काचले. चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपणही केलं आई बालजाई स्पोर्ट्स नागाव. पुढील रविवारी करता आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. होळी सणाच्या देखील आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. चला या दोन्ही टीम्स त्या ठिकाणी विनंती असेल आपण सेमीफायनल करता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सेमीफायनल क्रमांक 1 हॅलो पाहायला मिळेल. आणि सेमीफायनल क्रमांक याची दखल घ्यायची आहे. वेल बराचसा आपला वाया गेलाय, खर्च झालाय, 5:30 वाजून गेले आहेत. आणि सर्व संघांनी याची दखल घ्यायची आहे. आणि पुढील सेमीफायनलचा एक चित्तथरारक सामना आणि तशी चित्तथरारक कॉमेंट्री ऐकण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदल. जिथे आमचे मार्गदर्शक आणि जिथे एक सिनियर कॉमेंटेटर हॅलो विनोदजी करकरे यांच्याकडे आपण पुढील दुरा देऊयात. मायक्रोफोनवरती जोडले जातील विनोदजी करकरे सर.
हॅलो, ठीक आहे, मैदानामध्ये जातोय. थँक्यू मिलिंद. मारकजी दैवली कोंड विरुद्ध वडवली बौद्धवाडी याच्यामध्ये सामना रंगणार आहे. मारकजीचा बाहुबली जय हनुमान दैवली कोंड विरुद्ध वडवली बौद्धवाडी. सामना 2 ओव्हरचा खेळला जाईल. कल्पेश आहे, कल्पेश हाटे. दुसरा कोण आहे रे भाऊ? प्लीज एक वडवली प्रतिनिधी प्लीज टू गो टू पोलिंग बॉक्स. गो टू पोलिंग बॉक्स. हॅलो, कल्पेश आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो. भैया बॅटमन्स नेम कल्पेश आणि